2 चमचे चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ ही भिजत घालायची आहे बुधवारी रात्री आणि सकाळी उठल्यानंतर त्या डाळीमध्ये थोडी हळद, अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद मिक्स करावी आणि ती डाळ तुम्ही जाऊन पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ती वाहून यायची आहे। पण तिकडे जाण्याच्या अगोदर डोक्यावरनं ती 7 वेळेला अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने ती तुम्हाला फिरवायची आहे आणि नंतर ती डाळ पिंपळाच्या झाडाखाली जाऊन वाहून यायची आहे। असे 7 गुरुवार सलग केल्याने लाखांचे कर्ज जरी तुमचे असेल तर ते उतरवण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडतात। मेहनतीला पर्याय नाहीच आहे, पण त्याला ईश्वराची साथ ही नक्कीच प्राप्त होते असे उपाय केल्याने। श्री स्वामी समर्थ। कर्ज जर का खूप वाढलं असेल तर हा उपाय नक्की करून बघा। 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे। एक चिमूटभर साखर घ्यायची आहे, सूर्याकडे तोंड करून ती वाहून द्यायची आहे। ती साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य तर मिळतेच, तुमचे कर्ज मुक्त व्हायला मदत होते, डोक्यावरचा भार कमी होतो। अनुभव जरूर कळवा। अखंड लक्ष्मी साधनेच्या अभूतपूर्व यशानंतर घेऊन येत आहे नवीन साधना। ती असणार आहे कर्जमुक्ती साधना, त्याला ऋणमुक्ती साधना सुद्धा म्हणतात। ही साधना आपण पूर्णपणे मोफत देणार आहोत। त्याच्यासाठी जसं व्हॉट्सअप असतं तसंच टेलिग्राम नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये जी पहिली कमेंट येणार आहे ती आहे आपल्या टेलिग्रामच्या लिंकची, तर त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा। कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा तुमच्याकडनं घेतला जाणार नाहीये, पण तुम्हाला साधना पूर्णपणे शिकवून तुमच्याकडनं ती करवून घेतली जाते। मी व माझी टीम स्वतः तुम्हाला तिथे मार्गदर्शन करतो व तुमची साधना करवून घेतो। त्याच्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्याच कर्जातून तुम्हाला मुक्त कसं व्हायचं ते सगळं तिथे शिकवलं जाणार आहे। तर मग भेटूयात। पैशाच्या संबंधित काही समस्या असतील, ऐश्वर्य हवं असेल, लक्झरियस लाईफ तुम्हाला हवी असेल तर ह्या 10 दिवसांमध्ये दररोज अंघोळ केल्यानंतर साजूक तूप व गुळाचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे व अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे आणि गणपतीच्या आवडीची दुर्वा एक जरी वाहिली मनापासून तरी चालेल। गणपतीला दुर्वा व्हायची आहे आणि नंतर तो गुळ व तूप गाईला खाऊ घालायचे आहे। हा या 10 दिवसाच्या आतच करायचा उपाय आहे। ह्याने तुमच्या आर्थिक समस्यांवरती 100% तोडगा तुम्हाला मिळेल। पैशाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील। डोक्यावरती जर का कर्ज खूप झालेलं असेल, आर्थिक समस्या जास्त झालेल्या असतील तर हा उपाय त्यांनी जरूर करावा। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा